गोळीबार प्रकरणातील चर्चेत आलेले आमदार गणपत गायकवाड विधान परिषदेसाठी मतदान करणार। विधिमंडळ परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त। भाजप विधान परिषद उमेदवार अमित गोरखे बाप्पा चरणी, तर मुंबईमध्ये सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन। लाडकी बहीण योजनेसाठी अमरावती जिल्हा बँकेत फक्त 100 रुपयात खाते सुरू होणार। जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांचा महत्त्वाचा निर्णय। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पुन्हा पाण्याखाली, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। कुर्ला स्टेशन परिसरात पाणीच पाणी, मुसळधार पावसामुळे पुन्हा पाणी तुंबण्याच्या घटना, चाकरमान्यांची पाण्यातनं वाट काढताना कसरत। चेंबूरच्या सुमन नगर भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस, काही भागात पाणीच पाणी, तर नागरिकांची तारांबळ। ठाण्यातील खार्टन रोडवर सुद्धा चाळीचा काही भाग कोसळला, अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका। विक्रोळीतील जोगेश्वरी लिंक रोडवर चालत्या कारनं अचानक घेतला पेट, आगीवर नियंत्रण, तर दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी नाही। नंदुरबारमध्ये खरीप हंगामातील सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, तर या रोगामुळे पिकं उपटून टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ। केळवली धबधब्यामध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, अखेर 11 दिवसांच्या प्रयत्नांनंतर छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला यश। पुणे महापालिकेच्या वसतिगृहामध्ये दारू पार्टी आणि धिंगाणा, शहरातील घोले रोडवरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातला प्रकार। नक्षलवादी कमांडर संजय रावजी न्यायालयीन कोठडी त्याची रवानगी, तर चिथावणीखोर लिखाणासह प्रचार साहित्य तसंच आक्षेपार्ह वस्तू त्याच्याकडून हस्तगत। तुळजापुरात रस्त्याचं मोजमाप करताना मजुराचा शॉक लागून मृत्यू, बांधकाम विभाग आणि कंपनीच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप।